नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे लर्न लिफ्ट MAR. तर आज आपण बघणार आहोत डेटा बाइंडिंग अँग्युलरमध्ये कोणत्या पद्धतीने असतात ते. मित्रांनो, तुम्हाला आपलं चॅनल शोधण्यासाठी अडचणी येत असतील तर यूट्यूबला सर्च बारमध्ये लर्न लिफ्ट डॅश MAR असं तुम्ही सर्च केल्यानंतर तुम्हाला आपलं चॅनल जे आहे ते दिसेल. आणि आपलं आणखी एक चॅनल आहे मित्रांनो, इंग्रजीमध्ये लर्न लिफ्ट डॅश ENG आहे. तर तुम्ही लर्न लिफ्ट नंतर डॅश MARच्या जागी ENG जर दिलं तर इंग्लिशचं जे चॅनल आहे आपलं ते तुम्हाला दिसेल. तुम्ही त्याला सुद्धा जाऊन सबस्क्राईब करू शकता. तिथे सगळे व्हिडिओ जे आहेत, सेम व्हिडिओ जे आपण मराठीमध्ये घेतोय ते सगळे व्हिडिओ इंग्रजीमध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळतील. तर डेटा बाइंडिंग म्हणजे काय असते? डेटा बाइंडिंग म्हणजे एक प्रोसेस असते. जो काही टार्गेट एलिमेंट असतो आपला HTML डोममध्ये किंवा कंपोनंटच्या व्ह्यूमध्ये, त्या एलिमेंटला आपण टार्गेट करत असतो. एखादी प्रॉपर्टी आहे टाइपस्क्रिप्ट क्लासमध्ये, तर त्या प्रॉपर्टीने आपण त्या एलिमेंटला टार्गेट करत असतो. प्रॉपर्टी असो किंवा मेथड असो, आपण बाइंड करत असतो HTMLच्या एलिमेंटला. ठीक आहे. तर याच्यामध्ये दोन प्रकारचे आहेत. पहिली आहे वन वे डेटा बाइंडिंग आहे आणि दुसरी आहे टू वे डेटा बाइंडिंग. तर आज आपण वन वे डेटा बाइंडिंगचे काही प्रकार बघणार आहोत. जसं की इंटरपोलेशन आहे, इव्हेंट बाइंडिंग आहे, प्रॉपर्टी बाइंडिंग आहे आणि ॲट्रिब्यूट बाइंडिंग आहे. तर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण टू वे डेटा बाइंडिंग आणि क्लास बाइंडिंग आणि स्टाईल बाइंडिंग हे बघणार आहोत. तर दोन्ही व्हिडिओ तुम्ही बघा, तुम्हाला बाइंडिंगचे सगळेच प्रकार समजून जातील. तर मित्रांनो, सगळं काही एकाच व्हिडिओमध्ये कव्हर करणं खूप अवघड असतं, कारण की शिकवण्यासाठी सुद्धा तेवढंच अवघड आहे आणि तुम्हाला समजून घेण्यासाठी सुद्धा तेवढंच अवघड आहे. खूप काही लोक जे आहेत, स्टुडंट्स आहेत, व्हिडिओ लेंदी असल्यामुळे सुद्धा स्किप करतात, बघत नाहीत. तर त्याच्यामुळे आपण जेवढं होईल शक्य तेवढं छोटा व्हिडिओ घेऊया आणि जास्तीत जास्त कन्सेप्ट त्याच्यामध्ये घेऊया. तर सुरुवातीला पाहूया आपण इंटरपोलेशनचा कन्सेप्ट आहे. तर स्ट्रिंग इंटरपोलेशन आहे. स्ट्रिंग इंटरपोलेशनमध्ये एक सिंटॅक्स असतो त्याचा इंटरपोलेशनचा. तर त्याच्यासाठी आपल्याला एक प्रॉपर्टी इथे डिफाईन करावी लागणार आहे. आपण एक काम करूया, नेम ऑफ टाईप स्ट्रिंग, इथे आपल्या चॅनलचं नाव देऊया आणि त्याच्यानंतर ही जी प्रॉपर्टी आहे आपण स्ट्रिंग इंटरपोलेशनने आपण इकडे दाखवूया. तर स्ट्रिंग इंटरपोलेशनने दाखवण्यासाठी त्यासाठी सिंटॅक्स आहे, डबल ओपनिंग कर्ली ब्रॅकेट्स आहेत आणि डबल क्लोजिंग कर्ली ब्रॅकेट्स आहेत. ठीक आहे. तर हा सिंटॅक्स आहे. या सिंटॅक्समध्ये तुम्ही प्रॉपर्टी जी आहे ते तुम्ही दाखवू शकता. तर तुम्ही बघू शकता लर्न लिफ्ट जे टेक्स्ट आहे, प्रॉपर्टीची जी व्हॅल्यू आहे ती व्हॅल्यू आपल्याला इथे दिसत आहे. त्याच्यानंतर दुसरा एक प्रकार आहे, तुम्ही टेक्स्ट इंटरपोलेशन जे आहे यूज करू शकता. त्याच्यामध्ये लूपिंग जे आहे, आपल्याकडे एखादी डेटा लिस्ट आहे, त्या डेटा लिस्टला लूप करून त्या डेटा लिस्टमधला एखादा आयटम आपल्याला जर रेंडर करायचा असेल तर ते सुद्धा आपण याने करू शकतो, टेक्स्ट इंटरपोलेशनने. तर कोणत्या पद्धतीने करू शकतो आपण? तर आपल्याकडे एक लिस्ट घ्यावी लागणार आहे. लिस्ट ऑफ टाईप स्ट्रिंग अरे इज इक्वल टू, आपल्याला अरे घ्यावा लागेल स्ट्रिंग्सचा, ए, त्याच्यानंतर आहे बी, त्याच्यानंतर आहे सी. तर या लिस्टला मला लूप करून दाखवायचं आहे. तर मी काय करणार आहे, इथे एक अनऑर्डर्ड लिस्ट घेईल, त्याच्यानंतर li घेईल टॅग एक, आणि त्या लिस्ट टॅगवर मी स्ट्रक्चरल डिरेक्टिव्ह जो आहे ng फॉर यूज करेल. ng फॉर यूज करताना आपल्याला एक व्हेरिएबल डिक्लेअर करावं लागतं, where l ऑफ लिस्ट. ठीक आहे. आणि इथे आपण स्ट्रिंग इंटरपोलेशनचा जो आहे सिंटॅक्स तो द्यायचा आहे. इथे जो आपला l आयटम आहे, व्हेरिएबल l, तो l जो आहे तिथे प्रिंट करायचा आहे, जेणेकरून जो पर्टिक्युलर लिस्ट आयटम आहे तो इथे प्रिंट होऊन जाईल. ठीक आहे. या दोन गोष्टी आहेत. त्याच्यानंतर इव्हेंट बाइंडिंगमध्ये याचा कोणत्या पद्धतीने आपण वापर करूया ते आपण इव्हेंट बाइंडिंग आपण थोड्या वेळात शिकणारच आहोत या नंतरच. त्याच्यामध्ये सुद्धा इव्हेंट बाइंडिंगमध्ये सुद्धा जी पर्टिक्युलर जो HTML आहे, टॅग आहे,
त्याची व्हॅल्यू आपल्याला दाखवायची असेल तर त्या केसमध्ये सुद्धा याचा यूज होतो इंटरपोलेशनचा. तर आता आपण शिकूया इव्हेंट बाइंडिंग म्हणजे काय. तर इव्हेंट बाइंडिंग जे आहे ते सुद्धा वन वे डेटा बाइंडिंगचा प्रकार आहे. तर एक काम करूया, आपण इनपुट टाईप जो आहे टेक्स्ट घेऊया, याला आपण नेम देऊया एफ नेम, ठीक आहे, आणि त्याच्यानंतर याला क्लोज करून देऊया. तर आपल्याला इव्हेंट याला बाइंड करायचं आहे. तर इव्हेंट आपण बाइंड करणार आहोत इनपुट नावाचा, आणि याला आपल्याला मेथड द्यायची आहे कॅच इनपुट नावाची. डॉलर इव्हेंट म्हणून एक ऑब्जेक्ट असतो, ठीक आहे. तर आता आपण समजून घेऊया मी काय काय केलंय ते. तर सुरुवातीला आपण इव्हेंट दिलेला आहे इनपुट टाईप टेक्स्टचा, आणि इव्हेंट तुम्हाला बाइंड करताना तुम्हाला पॅरेंथेसिसचा यूज करावा लागतो. पॅरेंथेसिसचा यूज केल्यानंतर पॅरेंथेसिसच्या आतमध्ये तुम्हाला जो काही इव्हेंट आहे तो इव्हेंट तुम्हाला द्यावा लागतो. त्याच्यानंतर त्या इव्हेंटला तुम्हाला एक मेथड जे आहे कॉलबॅक मेथड, तुम्हाला जेव्हा कधी हा इव्हेंट फायर झाला तेव्हा त्या इव्हेंटला कॅच करण्यासाठी तुम्हाला एक कॉलबॅक मेथड तिथे द्यावी लागते. आणि डॉलर इव्हेंट जो आहे तो एक युनिव्हर्सल ऑब्जेक्ट आहे आपल्या अँग्युलरमध्ये, जो आहे आपण प्रोव्हाइड करतो, आपल्याला मिळतं. तर ते डॉलर इव्हेंटमध्ये या कोणत्या टाईपचा जो HTML एलिमेंट आहे आणि त्या HTML एलिमेंटवर कोणत्या टाईपचा जो आहे इव्हेंट आहे, बरोबर आहे, त्याच्या बेसिसवर या इव्हेंटची जी व्हॅल्यू आहे ती ठरवली जाते. कळलं? आता समजा आपण एक बटन घेतलंय, त्या बटनवर आपण घेतलाय क्लिक, इव्हेंट हँडलर आपण बाइंड केलाय, बाइंड केल्यानंतर एक कॉलबॅक मेथड घेतली, तर त्या कॉलबॅक मेथडमध्ये जो आपण डॉलर इव्हेंट पास करूया त्याच्या प्रॉपर्टीज व्हॅल्यू जे आहेत ते डिफरंट असतील, ठीक आहे. तर हा इनपुट इव्हेंट आहे, तर याच्यानुसार या डॉलर इव्हेंटच्या काही प्रॉपर्टीज ज्या आहेत त्या वेगळ्या आहेत, ठीक आहे. तर आता ही मेथड आपण ऍड करूया. मेथड ऍड केल्यानंतर आपल्याला पॅरामीटर येणार आहे इव्हेंट, आपण याला लॉक करूया. याला आपण लॉक केल्यानंतर सगळं काही सेव्ह केल्यानंतर एकदा आपण बघूया ब्राउझरमध्ये कन्सोलमध्ये आपल्याला काय मिळतं ते. तर जेव्हा मी टाईप करेल तर तुम्ही पाहू शकता इनपुट इव्हेंट मिळालेला आहे मला, आणि या इनपुट इलिमेंटमध्ये आपल्याकडे टार्गेट आणि टार्गेटला व्हॅल्यू एक नावाचा प्रकार असतो. तुम्ही बघू शकता इव्हेंट डॉट टार्गेट डॉट व्हॅल्यू आहे. तर ह्या सगळ्या प्रॉपर्टीज आहेत. आता इथे जो आहे टाईप ऑफ इव्हेंट काय आहे, इनपुट इव्हेंट आहे, बरोबर आहे. तर त्याच्यामुळे काय आहे की याची जी व्हॅल्यू आहे ती व्हॅल्यू आपल्याला मिळते. तर कोणत्या पद्धतीने आपल्याला करावं लागेल ती, ई डॉट टार्गेट डॉट व्हॅल्यू अशा पद्धतीने आपण ऍक्सेस करू शकतो इव्हेंट डॉट टार्गेट डॉट व्हॅल्यू. जेव्हा मी याला टी करेल तुम्ही पाहू शकता इथे टी आपल्याकडे आलेला आहे. तर टार्गेट आहे आणि त्याची व्हॅल्यू आहे. आपण एक काम करूया, ही जी व्हॅल्यू आहे एखाद्या व्हेरिएबलला आपण असाइन करूया. आता टेम्प व्यार घेऊया एक, ठीक आहे. याची व्हॅल्यू सुरुवातीला असणार आहे नल. जेव्हा आपण या टेम्प व्यारला याची जी व्हॅल्यू आहे ती असाइन करूया तेव्हा तुम्ही पाहू शकता हा जो व्हेरिएबल आहे टेम्प व्यार, ठीक आहे, तर हा व्हेरिएबल आपण स्ट्रिंग इंटरपोलेशनने इथे दाखवू शकतो. त्याच्या खाली आपण एक काम करूया, टेम्प व्यार जे व्हेरिएबल आहे ते दाखवूया. तर जसे मी इथे टाईप करेल तुम्ही पाहू शकता खाली सुद्धा प्रिंट होत आहे. इथे मी टाईप करतो आता लर्न लिफ्ट MER, तर सेम आहे खाली जे आहे ते टाईप होत आहे, ठीक आहे. तर हा सुद्धा एक यूज केस आहे. ही सुद्धा आपण या यूज केसमध्ये सुद्धा आपण जे आहे टेक्स्ट इंटरपोलेशन असो किंवा स्ट्रिंग इंटरपोलेशन असो ते यूज करू शकतो. त्याच्यानंतर आहे बघा ॲट्रिब्यूट बाइंडिंगचा एक प्रकार असतो. तर इव्हेंट बाइंडिंगमध्ये दुसरं काहीच नाही मित्रांनो, तुम्हाला पॅरेंथेसिसमध्ये जे काही इव्हेंट आहेत तो पर्टिक्युलर टॅग जे काही इव्हेंट सपोर्ट करतो सगळे इव्हेंट्स तुम्हाला या पॅरेंथेसिसमध्ये तुम्हाला देता येतात, आणि त्या इव्हेंटच्या बेसिसवर या डॉलर इव्हेंटचा जो ऑब्जेक्ट आहे त्याचा टाईप जो आहे तो डिसाईड केला जातो, ठीक आहे. आता आपल्याला प्रॉपर्टी बाइंडिंगचा एक प्रकार आहे. प्रॉपर्टी बाइंडिंगसाठी तुम्हाला माहिती आहे नेम टाईप हे जे आहेत
हे ॲट्रिब्यूट्स आहेत. ते ॲट्रिब्यूट्स आहेत आणि ॲट्रिब्यूट्सलाच आपण प्रॉपर्टी सुद्धा म्हणू शकतो. ठीक आहे. तर इथे काय करणार आहे आपण, या इनपुट टाइप टेक्स्टची एक व्हॅल्यू म्हणून प्रॉपर्टी असते. ठीक आहे. तर व्हॅल्यू म्हणून जी प्रॉपर्टी आहे, त्या व्हॅल्यूला आपण काय करायचंय, वन वे डेटा बाइंड करायचा आहे. तो कोणत्या पद्धतीने करू शकतो आपण, आपल्याकडे प्रॉपर्टीला बाइंड करण्यासाठी, ठीक आहे, किंवा ॲट्रिब्यूटला बाइंड करण्यासाठी आपल्याकडे स्क्वेअर ब्रॅकेट असतं. तर स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये त्या प्रॉपर्टीला किंवा त्या पर्टिक्युलर ॲट्रिब्यूटला आपण स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये लिहायचं आहे आणि त्याची जी व्हॅल्यू आहे ती टाइपस्क्रिप्टच्या व्हेरिएबलमध्ये, टाइपस्क्रिप्टच्या फाईलमध्ये आपण स्टोअर करायची. आता एक काम करूया, इनिशियल जे व्हॅल आहे ते आपण सेट करूया, किंवा हा जो नेम आहे व्हेरिएबल हाच आपण इथे असाइन करूया. ठीक आहे. तर इनिशियल जी व्हॅल आहे याची, ठीक आहे, तर ती काय होणार आहे, दिस डॉट नेम याला असाइन होणार आहे. आणि हा जो टेम्पररी व्हॅल आहे याला सुद्धा आपण देणार आहोत दिस डॉट नेम. ठीक आहे. तर इथे काय करायचं आहे आपल्याला, एक तर टेम्प व्हॅर घेऊ शकतो किंवा आपली जी इनिशियल व्हॅल्यू आहे तो व्हेरिएबल सुद्धा इथे घेऊ शकतो. तर तुम्ही पाहू शकता इनिशियल व्हॅल्यू जी आहे ती रेंडर झालेली आहे. तर आपण काय केलेलं आहे, इथे इथे आपण केलेलं आहे प्रॉपर्टी बाइंडिंग. तर प्रॉपर्टी बाइंडिंग म्हणजेच काय, या प्रॉपर्टीला आपल्याला जर एखादी इनिशियल व्हॅल्यू द्यायची असेल किंवा याला बाइंड करायचं असेल एखाद्या व्हेरिएबलने, तर ते आपण अशा पद्धतीने बाइंड करू शकतो. ठीक आहे. तर हे असा प्रकार आहे. जर आपल्याला ॲट्रिब्यूट बाइंडिंग करायची असेल तर ॲट्रिब्यूट पण आहेत. तर ॲट्रिब्यूट कोणकोणत्या प्रकारचे असतात, तर प्लेस होल्डर नावाचा एक ॲट्रिब्यूट आहे, बरोबर आहे. त्याच्यानंतर आहे नेम, त्याच्यानंतर आय डी आहे, ते सुद्धा एक ॲट्रिब्यूट आहे. तर आपण एक काम करूया, हा जो टाईप आहे याला ॲट्रिब्यूट देऊया. आपण याला ॲट्रिब्यूट बाइंड करूया. तर आता हा जो टाईप ॲट्रिब्यूट आहे याला आपल्याला डायनॅमिकली जो आहे तो टाईप द्यायचा आहे. आता फॉर एक्झाम्पल इथे मी एक काम करतो, याला टाईप घेतो टेक्स्ट. ठीक आहे. तर टाईप टेक्स्ट दिल्यानंतर हा जो टाईप व्हेरिएबल आहे हा ॲज अ ॲट्रिब्यूट बाइंडिंग मी इथे करतो याला. तर तुम्ही पाहू शकता हे ॲज अ टाईप टेक्स्ट जे आहे ते इथे रेंडर झालेले आहे. जर मी याचा टाईप जो आहे पासवर्ड केला, इथे पासवर्ड केल्यानंतर तो पासवर्ड टाईपचा जो टेक्स्ट बॉक्स आहे तो रेंडर होतो इथे. तुम्ही इथे बघू शकता त्याचा जो टाईप आहे तो आपण डायनॅमिकली इथे चेंज करतोय. कशाने चेंज करतोय आपण ते, आपण एक व्हॅल्यू देतोय टाईपस्क्रिप्टमध्ये. ही व्हॅल्यू जी आहे ही व्हॅल्यू आपण त्याच्या टाईप नावाच्या प्रॉपर्टीला आपण बाइंड करतोय. ठीक आहे. तर जशी ती या टाईप व्हेरिएबलची व्हॅल्यू असेल त्या पद्धतीची जी टाईप आहे ते या इनपुट टाईपला असाइन होते आणि त्या पद्धतीचा जो इनपुट टाईप जो आहे तो रेंडर होतो. ठीक आहे. तर अशा पद्धतीचे स्ट्रिंग इंटरपोलेशन, इव्हेंट बाइंडिंग आणि प्रॉपर्टी बाइंडिंग आणि ॲट्रिब्यूट बाइंडिंग अशा पद्धतीने वर्क होतात, आपण शिकलेलो आहोत. तर मी आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही लाईक करा, शेअर करा तुमच्या मित्रांसोबत, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.